करेन आपण सकाळपासून ज्यांचा उद्घाटनाच्या सोहळ्याचा आपण ज्यांचा आवाज ऐकला एक अतिशय सुरेख समालोचन करतात नितेश भोईर याला मी विनंती करेन ह्याच्या पुढच्या सामन्यासाठी. ओव्हर टू नितेश. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. बीएस बॉईज दिवा आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर आपल्या घरच्या मैदानावर खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ आरएसए गोठिवली मी विनंती करेन आपले सलामीच्या फलंदाज मैदानाकडे क्विक पाठवायचे आहेत. आरएसए गोठिवली 5 षटकांचा सामना असेल. पहिली पूर्वार्धाचे 2 षटक ही पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळतील, मॅन्डेटरी राहतील आणि या षटकादरम्यान फक्त 2 सीमारक्षक लगावण्याची मुभा तुमच्याकडे असेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत वैती सर आणि बंटी कांबळे सर. खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर मात्र एमसीए पॅनलचे पंच आणि त्यांच्या पंचांच्या भूमिकेमधून खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मात्र थ्रू आउट द टुर्नामेंट 0 कॉन्ट्रोवर्सी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 0 टॉलरन्स. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. काय एक्स्ट्रा टाइम घेत आहे? 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला पहिल्या इनिंगसाठी दिला जाईल. बीएस बॉईज दिवा आणि आरएसए गोठिवली दोन्ही संघाचे 12th मॅन लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये मात्र यायचे. चला 12th मॅन आमच्याकडे या. ही शेवटची अनाउन्समेंट असेल. बीएस बॉईज दिवा तुमचा 12th मॅन. साईनाथ स्पोर्ट्स क्लब आयोजित दिवा कोलीवाडा करण स्मृती चषक 2021 अर्थातच कैलासवासी करणदादा मडवी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ इन द स्वीट मेमरी ऑफ लेट किरणदादा मडवी यांच्या नावाचं टायटल आपण पाहता. या स्पर्धेचं टायटल अर्थातच करण स्मृती चषक 2021 हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आजचा हा शुभ मुहूर्ताचा दिवस. सकाळच्या सत्रामधून आपण मात्र दुपारच्या सत्रामध्ये आगीकूच करतोय. घड्याळामध्ये बरोबर 1:15 वाजायला आलेत आणि दुसरा सामना इथे रंगला जातो. आपल्याला वेळ मात्र आता नक्कीच वाचवायला लागेल. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी इथं दिला जाईल आणि 5 मिनिटांमध्ये एक षटक संपन्न व्हायलाच पाहिजे. योगेश दादा स्टॉपवॉच आपण लावूया. 25 मिनिटांचा अवधी. इंटरनॅशनल क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट याच्यामधला फरक तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवू. यस आणि गेम इज ऑन. पहिला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर राहुल उंचकुरा असा हा गोलंदाज. त्याच्या समोर आहेत फलंदाज प्रशांत मढवी रुशांत मढवी. इथे मात्र चेंडू मात्र फ्लाईट घेतले. खूप चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण. सुरुवात खूप चांगली होते. पहिला चेंडू डॉट बॉल. टी फॉर त्रुशांत मडवी इज ऑन स्ट्राईक आणि त्यांच्यासाठी जबरदस्त ऑफर आहे. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेमदादा केणी यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. बॅटचा एज इथे मात्र चेंडू जातो डी झोन मध्ये. गेट्स ऑफ द मार्क. इथे मात्र पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये शिवा वैती सर आणि त्यांच्या समवेत बंटी कांबळी सर आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये थ्रू आउट दिस टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 0 टॉलरन्स आणि इथे मात्र खूप चांगली स्पर्धा. ह्या वेळेला मात्र लॉफ्ट केला चेंडू. ऑफ ड्राईव्हचा हा फटका. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळेल फक्त एक. एकडे धावसंख्या संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 2 वर. बिनबाद 2 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि रोहित जो सलामीला आला आता मात्र पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर असेल. डावखुऱ्या हाताचा एक्सप्लोजिव्ह असा हा फलंदाज
नवी मुंबईचा जर का ड्रीम नवी मुंबई जर का टीमचा जर का विचार केला तर एक्सप्लोजिव्ह फलंदाजासाठी मात्र नक्कीच ज्यांची ओळख आहे तो गोठवडी संघाचा मात्र एक जबरदस्त हाय पोटेन्शियल आणि हाय कॅलिबर असलेला हा फलंदाज आहे, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी म्हणेन परदेश दौरे देखील झाले, मी म्हणेन कतारमध्ये जाऊन देखील त्यानं खेळ साकारला. असा हा खेळाडू, त्याची एक खूप चांगली ओळख आहे. डावखोऱ्या हाताचा फलंदाज आणि एक्सप्लोजिव्ह फलंदाजी ही त्याची खऱ्या अर्थाने ही ओळख आहे. तो रोहित म्हात्रे थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. आणि इथे या वेळेला मात्र लॉंग ऑनचं क्षेत्र खुलं होतं आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू जमिनीला घरंगळत जाईल, सरळ सीमारेषा पार येईल. हा पहिला चौकार आणि चौकाराच्या साहाय्यानं फलंदाज ज्याची एक्सप्लोजिव्ह फलंदाजीसाठी मात्र खऱ्या अर्थाने जी ओळख आहे ती ओळख मात्र करून देतो. आणि पहिल्याच चेंडूवर जो चौकार लगावलाय खऱ्या अर्थानं आठवण आली शिखर धवन आणि गौतम गंभीरची. कारण जेव्हा जेव्हा सलामीचे फलंदाज राईट हँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन वापरलं जातं तेव्हा तेव्हा मात्र रोहित शर्मा, गौतम गंभीर, रोहित शर्मा, शिखर धवन यांची आठवण येते. इथे मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन वापरले ते RSC गोटिवली या संघानं आणि पहिलाच चेंडू मात्र चौकारासाठी भिरकावून दिला. चौकारानं मात्र आपलं खातं वैयक्तिक उघडतोय तो म्हणजे रोहित. राहुल याची थोडीशी महागडी गोलंदाजी, 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा चेंडू इथे यावेळेला मात्र इथे टॉप आहे, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये, झेल इथे टिपला जातोय, फलंदाज बाद. आणि वन डाऊनच्या स्वरूपात नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, आदेश म्हात्रे. वन डाऊनची जर का पोझिशन बघितली तर मात्र विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन आहे. आणि जर का तुम्ही विराट कोहलीच्या फेवरेट बॅटिंग पोझिशनवर जर का मैदानामध्ये उतरताय तर मात्र तुम्हाला खूप चांगला खेळ साकारावाच लागेल. आणि महत्त्वाचा फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर मात्र संघाची रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती म्हणजे आदेश म्हात्रे यांच्याकडे. आदेश म्हात्रेच्या बॅटमधला हा मात्र बॅटचा कडा, चेंडू जाईल लॉंग ऑन. इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ते क्षेत्र मात्र खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर मात्र बॅकवर्ड क्षेत्र हे संपूर्ण डी झोन आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, त्याच्यानंतर मात्र बिहाइंड द स्टिक लॉंग स्टॉपचं रिजन असेल. ऑफसाईडचा जर का विचार केला तर थर्डमॅनचं क्षेत्र असेल, डीप बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र असेल, संपूर्ण क्षेत्र आपल्याला मात्र डी झोन पाहायला मिळते. अर्थातच त्या क्षेत्रामध्ये जर का चेंडू जातोय तर मात्र धाव मिळेल फक्त 1. आणि यानंतर मात्र पहिलं षटक, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा मात्र पाहायला मिळत नाहीयेत. 7 धावांचं मात्र खऱ्या अर्थानं हे षटक फेकलं गेलं ते म्हणजे गोलंदाज प्रभावी मारा आपल्याला पाहायला मिळाला राहुल याच्या गोलंदाजीचा जर का विचार केला तर मात्र मागच्या काही सत्रांमध्ये खूप चांगला खेळ त्यानं साकारलाय आणि ती गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा तो साकारतोय. राहुल ज्याने षटक फेकलं, धावा खर्च केला फक्त 7 आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक नवीन कोण घेऊन येतोय, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने पॉवर प्लेचं P2चं षटक पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर यश पाटील. उंचकुरा असा त्याचा बांधा, क्रिकेटला साजे अशी त्याची ही पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळेल. परमिटेशन कॉम्बिनेशनचा यस्का जर का विचार केला तर कुठेतरी जवळजवळ 6 फुटाची त्याची हाईट आपल्याला पाहायला मिळेल. धाकड बांधा, पहिला चेंडू हाईट फॅक्टर खूप महत्वाचा राहिला आहे परंतु लाईन खराब आहे. बंटी सर इथे मात्र आम्हाला इशारा करताय इट्स डिक्लेअर्ड व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पडते, एक्स्ट्राच पोहोचते ते 2 वर आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 1 बाद 8 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळाली. आणि जर का विचार केला तर मात्र या स्पर्धेमध्ये हा इथे मात्र पहिल्या इनिंगमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये जर का विचार केला तर मात्र गावदेवी राबाडा संघानं विजय मात्र संपादित करून आपला प्रवेश, आपला मात्र स्थान, मात्र आपला प्रवास या स्पर्धेमधील मात्र चालू ठेवलाय. पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा असतील. ह्या वेळेला मात्र इथे हाफ ट्रॅकर होता, पॉवरने उडवलाय. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पॉवरफुलच्या बॅटिंग मध्ये पॉवरफुल बॅटिंग साकारतोय तो म्हणजे फलंदाज तृषांत म्हात्रे. 3 षटकारांसाठी मात्र खऱ्या अर्थानं
प्रेम केणी यांच्या माध्यमातून मात्र 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे ते तृशांत म्हात्रे यांच्यासाठी. तृशांत मढवी इथे पुन्हा एकदा मात्र लॉफ्ट करायचा चेंडू अंगाचा वेध घेतो. इन स्विंगचा चेंडू होता. चेंडू क्रीजमध्ये घुसून हा चेंडू मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन हुक करायचा होता. चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अंगाचा वेध घेतो. अंगाचा वेध घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर मात्र मी म्हणेन इथे मात्र कोणत्या प्रकारची धाव मात्र पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची इथं सांगत होईल आफ्टर लॉंग टाइम इट्स अ डॉट बॉल आणि इथे धावपळ पाहायला मिळतोय तो फक्त 14वर. मागच्या एका चेंडूवर जो षटकार आला त्या षटकारानं मात्र मी म्हणेन कुठेतरी धावसंख्येला एलिव्हेशन प्राप्त झालंय. हाफ ट्रॅकर होता उडवायचा होता मात्र अंगाचा खऱ्या अर्थानं बॅटचा फेस इथं मात्र लवकर क्लोज केला फलंदाजानं आणि बॅटचा एज लागून चेंडू जातो. पुन्हा एकदा डी झोन मध्ये धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू डी झोन कडे जाईल. धाव मिळेल फक्त 1 आणि गोलंदाजी खूप चांगली होते. गोलंदाजाकडे किती अभ्यास आहे पहा. गोलंदाजीसाठी आला यश पाटील ज्याचं घरचं मैदान आहे बरोबर. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या खेळपट्टीवर त्याच्याकडे असलेला अभ्यास. कारण जे रिस्ट्रिक्टेड जी एरिया आहे ती म्हणजे बॅकवर्डचे जे क्षेत्र आहे जिथे फक्त 1 धाव मिळेल त्याच दिशेकडे मात्र नक्कीच इथे मात्र चांगली चेंडूफेकी पाहायला मिळते. चेंडूला मात्र फ्लाईट जास्त देण्याचा प्रयत्न होतो जेणेकरून मात्र फलंदाजांना कोणत्या प्रकारचा स्कोप मिळणार नाहीये. परंतु फलंदाजाकडे खूप चांगली कल्पकता आहे. तृशांत आहेत स्ट्रायकर एंडवर. ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा गतीने बीट केलाय पेसना आणि इथे कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. पुन्हा एकदा दुसरा डॉट बॉल फेकतोय. तृशांत थोडेसे नाराज असतील कारण फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला आहे. फुटवर्क जर का तुमचं जर का इम्प्रूव्ह करायचं असेल तर यूट्यूबवर मात्र टाईप करा विराट कोहली. यूट्यूबवर टाईप करा मी म्हणेन रोहित शर्मा. फुटवर्कचा वापर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसा करायला पाहिजे. चेंडूपर्यंत जाता आलं पाहिजे. मिनिटनी समोर तुम्हाला खेळ करावाच लागेल. पहा पुन्हा एकदा लॅक ऑफ फुटवर्कचा हा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटचा एज आणि चेंडू जातो डी झोन मध्ये. धाव मिळेल फक्त 1. 2 षटकांच्या अखिल संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 17वर. BS बॉईज दिवा आणि त्यांच्या विरोधात RSA गोटिवले अशी दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमधील. स्पर्धा आपण पाहताय करण स्मृती चषक 2021 हे आयोजन. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला शुभमुहूर्ताचा दिवस सकाळचं हे सत्र. या सत्रामधून आपण मात्र दुपारच्या सत्राकडे मात्र मार्गक्रमण करतोय. या सत्रामधील सामना क्रमांक 2 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमधील पॉवर प्लेच्या पूर्वार्धाच्या 2 षटकांचा खेळ इथे संपला गेला. आता मात्र फिल्डिंगचे जे रिस्ट्रिक्शन आहे ते रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. त्यानंतर मात्र जर का विचार केला तर तृशांत आणि आदेश यांच्यासाठी आपल्याला स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते एक अँटी काऊ कॉर्नर मध्ये आणि बरोबर विकेटच्या मधोमध यश पाटील आपल्याला मिड विकेट मध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफचा विचार केला तर मात्र डीप मध्ये स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आहेत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हा पिच चेंडू इथे मात्र चेंडूला मात्र खऱ्या अर्थानं हाईट जास्त घेतली म्हणूनच पंच वैतिसर इथे मात्र घोषित करतायत या चेंडूला व्हाईट बॉल आणि व्हाईटने इथे मात्र धाव मिळेल. 1 1 मोर ॲडेड इन द एक्स्ट्राज मूव्स ऑन 3 1 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर मूव्स ऑन 18 1 18 एक बाद 18 अशी धावसंख्या तिसरे षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरा आणि संघाची 3 हे तिसरं षटक. इथे यावेळेला मात्र चेंडू लॉफ्ट केलाय मिड विकेट मध्ये यश पाटील आहे. चेंडू मागे येतील. चेंडू ग्रिप गेला आणि त्यानंतर मात्र सरळ फेकून देतोय. नॉन स्ट्रायकर एंड कडे धाव मिळेल फक्त 1 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19वर. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. दिस इज 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील तो म्हणजे राहुल. समोर आहेत फलंदाज तृशांत साठी एक ऑफर आहे. 3 सलग षटकारांसाठी मात्र खऱ्या अर्थानं ES आणि इट्स कॉल्ड नो बॉल. हाईट फॅक्टर खूप महत्वाचा राहिलाय.
आणि नो बॉल नंतर मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन फ्री हिटचा हा चेंडू असेल. 2 धावा मात्र मोफतच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला दिल्या गेल्या आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र तुम्हाला खऱ्या अर्थाने नियंत्रण आणावंच लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र चुकी घडली आहे. हाफ ट्रॅकर होता, याला मात्र पॉवरने उडवलाय. तृषांत याच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार येतोय आणि इथे मात्र धावसंख्या पोहोचते या 6 धावांच्या मदतीनं तब्बल 26 वर पावशतक क्रॉस करते. या षटकाचा जर का विचार केला तर महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे राहुल याच्या माध्यमातून 2 इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा बहाल केल्यानंतर मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तृषांत याच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार आणि इथे मी म्हणेन इरादे स्पष्ट करते तृषांत याच्याकडे मात्र खऱ्या अर्थानं जेव्हा रोहित बाद झाला त्यानंतर मात्र तुषांतकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीने तो मात्र फलंदाजी साकारतोय. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक धावसंख्येचा जर का विचार केला तर मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन तृषांत वैयक्तिक खेळतोय 17 वर. 11 चेंडू त्यानं फेस केले. 11 चेंडूमध्ये जवळजवळ मात्र 140 प्लसच्या स्ट्राईक रेटनं धावा मात्र धावफलकावर पुढे येत आहेत. वैयक्तिक खात्यावर त्याच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 17 वर तृषांत मढवी. चेंडू खाडीमध्ये गेला का? म्हणजे आपल्या नवी मुंबईला असे 3 असे ग्राउंड आहेत, मैदान आहेत जिथे चेंडू मात्र जर का सीमारेषा पार जाते तो सरळ खाडीमध्ये. एक आहे शिरवणे गाव, दुसरं राबाडा आणि तिसरं मला वाटतंय दिवा. इथे मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य क्षेत्ररक्षक मात्र आहेत आणि इथे धावा मिळतील 2 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 28 वर 28. खूप चांगली फलंदाजी साकारतोय फलंदाज तृषांत मढवी. इथे ह्या वेळेला मात्र पंचांचा इथे इशारा येतोय, हा येईल चौकार आणि संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 30 वर. खूप चांगली फलंदाजी साकारतोय तुषांत. फुल टॉस चेंडू, गॉट द ट्रीटमेंट, गॉट दी 1 बाउंस ओव्हर द डीप एक्स्ट्रा रिजन. त्या देता दिशेकडे मात्र पुन्हा एकदा हा चौकार. षटकार चौकार चौकार. तो तृषांत आणि खूप चांगली फलंदाजी तो साकारतो. आतापर्यंत त्यानं मात्र 13 चेंडू मध्ये जबरदस्त मात्र जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने धावफलकावर त्याच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे तब्बल 25. 13 चेंडू मध्ये 25 धावांचे अतिशय शॉर्ट अँड स्पीड इनिंग. अजूनही क्रीजवर आहेत, स्ट्रायकर एंडवर. या वेळेला मात्र क्लीन बॉल केलाय फलंदाज तृषांत बाद. एका वीराची आई आणि
तुम्हा सर्वांची संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता आराध्य देवता आई एकविरीला वंदनीय असं गीत आपण ऐकलं. धावसंख्येचा जर का विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 2 गडी बाद 34 वर. आता मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4थं षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील नवीन गोलंदाज किशोर पाटील, एक जबरदस्त अनुभवी किशोर. ज्यानं भगव्या चषकामध्ये खूप चांगली गोलंदाजी साकारली होती तो किशोर पाटील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. राईट आर्मवर द विकेट, अराउंड द विकेट. या वेळेला हा चेंडू खऱ्या अर्थाने मी म्हणेन गतीनं बीट केलाय, टप्प्यानं बीट केलाय आणि गुड लेंथवर पडल्यानंतर मात्र इथे फलंदाज आदेश मात्र ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, परमिटेशन कॉम्बिनेशनचा जर का विचार केला तर फिजिक्स खूप चांगली आहे, मजबूत असा बांधा आदेश मात्र याचा क्रिकेटला साजेशी अशी त्याची फिजिक्स पर्सनॅलिटी. परंतु डॉट बॉल इथं फेकला गेलाय. इथे किशोर पाटील व्हेरिएशन फिंगर्स रोल केला होता, अंगाचा वेध घेतोय, स्विंग झाला इथे नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज. इथे मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन कोणताही चेंडू फेस न करता मात्र परततोय. हा वेदांत बाद झालाय. आणि डायमंडची रिंग परिधान करून फलंदाज वेदांत बाद होत आहेत, कारण डायमंड डकचा तो शिकारी झालाय. कोणताही चेंडू फेस न करता मात्र रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. वेदांत ज्या पावली तो आला होता मैदानामध्ये त्याच पावली मात्र परततोय. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल, तो म्हणजे नवीन फलंदाज 4th राऊंडच्या रूपानं निखिल पाडेल, मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट. आणि त्यांच्या समवेत आदेश म्हात्रे, ज्याला मात्र अजूनही सुरू गवसायचं आहे. 25 धावांची शॉर्ट अँड स्वीट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज तृशांत मढवी यांच्या बॅटमधनं. आता मात्र किशोर पाटील ज्यांचं कौतुक झालं होतं, खूप चांगला अनुभव त्याच्याकडे, व्हेरिएशनची गोलंदाजी, वैविध्यता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. पहिला चेंडू फेकला गेला, बरोबर गुड लेंथवर पडल्यानंतर हलकासा किंचितचा खाली बसला, सबमरीन डिलिव्हरी, पेस आणि टप्प्यानं बीट झाला फलंदाज. तदनंतर दुसरा व्हेरिएशन, त्याच्यानंतर फिंगर्स त्यानं रोल केला, एअर मध्ये हलकासा किंचितचा स्विंग झाल्यानंतर चेंडू मात्र मिस टाइम झाला, चेंडूने अंगाचा वेध घेतला. त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात सांघिक स्वरूपात फलंदाज बाद झाला वेदांत. तिसरा चेंडू क्षणाभर गुड लेंथ पडल्यानंतर पुन्हा एकदा फ्लाईट त्या चेंडूला दिली होती, गती देखील थोडीशी कमी केली होती. तिसरा चेंडू व्हेरिएशनचा तो देखील डॉट बॉल. पुन्हा एकदा इथे यष्टा बेल्स डिस्लॉच झालाय, फलंदाज बाद. काय गोलंदाजी साकारतोय, व्हाट अ मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर किशोर पाटील. आणि इथे जबरदस्त गोलंदाजी साकारते किशोर पाटील. खेळायचा जज्बा जबरदस्त, गोलंदाजीचं पृथक्करण आहे, अनालिसिस, थोडासा दृष्टिक्षेप आपण टाकूया. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज या आमच्या स्पर्धेसोबत मात्र जोडले गेले दिवा गावामधील सागर नाईक, ओमी खेनी आणि जयेश मडवी, हे सर्वांचं स्वागत असेल. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे सांगितलं जात आहे, गोलंदाजाचं जर का अनालिसिस बघितलं गेलं, 0 विकेट म्हणजे अजून कोणत्याही प्रकारची धाव खर्च न करता 4 चेंडू त्यानं फेकलेत. आणि मेडन षटक या स्पर्धेमधील तो फेकेल का? गोलंदाजाचं नाव आहे किशोर पाटील. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. 5वा चेंडू फेकण्यासाठी तयार नवीन आहे फलंदाज मिस्टर शेखर, राईट आर्म अराउंड द विकेट. इथे बॅटचा चेंडू जाईल डी झोन मध्ये, धाव मिळेल 1. एकूण धावसंख्या आफ्टर लॉंग टाइम पाहायला मिळते ती 35 वर. सकाळच्या सत्रामध्ये योगेश कोळी यांचा आवाज तुम्ही ऐकला आणि दिवसभरामध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला नक्कीच लाभेल आणि आम्हाला देखील सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतोय. आयोजकांच्या वतीनं त्यांना देखील धन्यवाद. पंच आपल्याला पाहायला मिळतात, शिवा बैती सर, बंटी कांबळी सर,
यांना देखील मी धन्यवाद देईल, तुम्ही देखील आमच्या सोबत जोडले. इथे मात्र हाऊ इज दॅट इज द अपील आणि युअर लेग्स आर अपीलिंग बिफोर द विकेट, म्हणूनच की काय पंच इथे मात्र रेस द फिंगर अँड बॅट्समन OUT आउट. मिस्टर शेखर बॅक टू डग आउट. हॅलो हॅलो 1 2 3 चेक. हॅलो माइक चेक. थोडा इको दे. यस आणि अंतिमचे षटक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोनिश पाटील अंतिमचं षटक आहे. या स्लॉकच्या षटकामध्ये मात्र धावा यायलाच पाहिजेत, कारण 4 षटकामध्ये आपल्याला धावा मिळाल्यात फक्त 35. शेवटच्या षटकाचा जर का विचार केला आणि या मैदानाचा भौगोलिक दृष्ट्या जर का विचार केला तर 50 ते 55 धावांचं टार्गेट आम्ही सेट करू असं मात्र कॅप्टननं सांगितलं होतं. कॅप्टन मात्र खऱ्या अर्थानं मात्र फलंदाजीसाठी मध्ये अजूनपर्यंत मैदानामध्ये क्रीजवर आहेत. ही इज ऑन स्ट्राईक अगेन्स्ट मिस्टर मोनिश पाटील. हा चेंडू अंगाचा वेध घेतोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा डी झोन मध्ये. खऱ्या अर्थानं असं वाटतंय धाव मिळेल फक्त 1 आणि लेगबायचा इशारा मात्र पंचांचा येतोय. धाव मिळेल 1 आणि अंगाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36 वर. 36 for the loss of 3 wickets, 4 wickets after 4 overs. This is 5th and final over in progress. गोलंदाज मोनिश पाटील ऑन स्ट्राईक ऑन अटॅक. आगामी चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. समोर आहेत फलंदाज आदेश म्हात्रे. इथे पुन्हा एकदा शॉर्ट बॅक ऑफ लेनचा हा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेंथ रिलीज झाल्यानंतर मात्र या चेंडूवर मात्र थोडासा मी म्हणेन टायमिंग थोडंसं फसलं गेलं आणि धाव मिळाली फक्त 1 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू इथे मात्र धावसंख्येला आकार येताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिमचं षटक आणि अंतिमच्या षटकामध्ये मात्र हाणामारी व्हायला पाहिजे. अंतिमचं षटक म्हटलं की स्लॉगमध्ये आठवण येते हार्दिक पांड्याची. जर का अजून थोडंसं मागे गेलो तर आठवण येते खऱ्या अर्थानं मी म्हणेन अँड्रू सायमन्स असेल. खऱ्या अर्थानं मॅच फिनिश करण्यामध्ये माहीर असे हे खेळाडू. आता मात्र खऱ्या अर्थानं हार्दिक पांड्याची भूमिका साकारावी लागेल ती म्हणजे आदेश म्हात्रे याला. कारण आदेश म्हात्रे याचा बॅटचा जर का विचार केला आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं मला असं वाटतं जी फलंदाजी ज्या माइंडसेटनं आदेश मात्र मैदानामध्ये उतरले होते त्या माइंडसेटला मात्र खऱ्या अर्थानं मात्र कोणत्याही प्रकारचं पाणी घालू दिलं नाहीये. ते म्हणजे BS बॉईज दिवा या संघाच्या वतीनं कोणत्याही गोलंदाजाला मात्र कोणत्याही प्रकारचा स्कोप कोणत्याही प्रकारचं मार्जिन त्याला दिलं नाहीये. म्हणूनच त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त 3 धावा पाहायला मिळत आहेत. आदेश मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर असतील आणि अंतिमचे काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामधील काही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये जर का 2 मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार आपल्याला पाहायला मिळेल. माइंडसेट असेल 2 मोठे फटके यायलाच पाहिजे. बॅट फिरवली अगोदर मिसटायमिंग स्ट्रोक. चेंडू आणि चेंडू फलेमध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन इथे जमत नाहीये. तदनंतर यष्टांमागे चांगले एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळतं. डॉट बॉल आणि अंतिमचे 2 चेंडू दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं नॉलेज ट्रान्सफर होताना पाहायला मिळेल. केटी एका फलंदाजाकडे असलेला नॉलेज दुसऱ्या फलंदाजाला मात्र हँडओव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि तो नॉलेज घेऊन मात्र तो कानमंत्र घेऊन मैदानामध्ये 2 चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे आदेश म्हात्रे. इथे लॉफ्ट केला चेंडू. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. चेंडू नो मॅन्स रिजन मध्ये लँड होते. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू लँड झाल्यानंतर मात्र 1 बाउन्स डिफेन्स केलाच गेला आणि धावा मिळतील 2 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 40 वर. अजूनही अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. 1 बॉल टू गो ऑफ दिस व्हेरी फायनल इनिंग. धावसंख्या 40. 50 ते 55 धावांचं माइंडसेट होतं तो म्हणजे आदेश यांचं. मगाशी त्यांचं बाईट घेतली त्यांना मात्र सांगितलं होतं की 50-55 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल परंतु धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 40 आणि अजूनही 6 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर शिफ्टेड टू
46 आणि कंपल्सरी चेस हा नियम जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. आणि जसं मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं मात्र मी विनंती करेन डीजे मास्टर एक पारंपरिक गीत व्हायलाच पाहिजे. सो मास्टर आहे मी येतय ग कार्यालय डोंगराला. हे गीत आपण ऐकताय आमच्या करावे गावचे सुपुत्र दीपक मडवी आणि त्यांच्या समवेत सोनाली सोनावणे यांनी सुमधुर गीत हे रचलंय गायलंय. आणि हे गीत आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये वाजताना गाजताना देखील आपण पाहिलं असेल. थँक्यू सो मच. चल जाऊया पुन्हा एकदा थेट मैदानाकडे. दुसऱ्या इनिंगचा खेळ मात्र सुरू होईल. नवीन इनिंग आणि जिंकण्यासाठी 47 धावांचा टार्गेट सेट केला असताना मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज BS बॉईज संघाच्या वतीनं सलामीचे मुहूर्ताचे पहिले फलंदाज किशोर पाटील आणि राकेश राव. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. RSC गोठिवली संघ अर्थातच रोहित म्हात्रे, तृशांत मडवी आणि कॅप्टन आदेश म्हात्रे. आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. स्टॉपवॉच इथे लगवला जाईल. 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. या 25 मिनिटांच्या अवधीमध्ये हे दुसरी इनिंग संपन्न व्हायला पाहिजे. मी लगेचच विनंती करेन कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम तुम्ही न घेता हा सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. घड्याळामध्ये बरोबर 1.8 वाजून गेलाय आणि स्टॉपवॉच आता आम्ही इथे लगावतोय. पाहूया इनिंग मात्र किती मिनिटांमध्ये संपन्न होईल. आणि 5 षटकाने जिंकण्यासाठी मात्र 47 धावांचा टार्गेट आहे. कंपल्सरी चेस हा नियम इथं वापरला जाईल. अनाउन्समेंट व्हायच्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये खऱ्या अर्थानं नावे आणि स्कोअर अपडेट करण्यासाठी मात्र नक्कीच आम्हाला मदत होते. म्हणूनच 12th मॅन आमच्याकडे नक्कीच पाठवा. स्पर्धेचा जर का विचार केला तर षटकांमध्ये तफावत करण्याची मुभा आणि ती संपूर्ण डिसिजन पॉवर मात्र आयोजकांकडे राहील. वेळेअभावी कित्येक स्पर्धामध्ये आपल्याला षटकांमध्ये तफावत करायला लागते. इथे मात्र पंचांची भूमिका पाहायला मिळते. बंटी सर आपल्याला पाहायला मिळतील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या समवेत इथे मात्र वैती सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही संघ सज्ज असतील. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. शुभेच्छा देऊया दोन्ही आमच्या पंचांना. आणि दोन्ही गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतील आज. सागर नाईक ओमिकेनी आणि जयेश मडवी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि हर्षल हे देखील आहेत. त्यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद देईन. इथे मात्र पहिला चेंडू वाईट बॉल. पहिल्या षटकामध्ये पहिलाच वाईट बॉलनं सुरुवात इथे करतोय. आणि वाईटनं सुरुवात केल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं धावपळकाचं दार एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र उघडलं जाते. BS बॉईज संघ पोहोचतो बिनबाद 1 वर. 47 धावा आता मात्र जिंकण्यासाठी
30 चेंडू तुमच्याकडे असतील आणि 47 धावांचा टार्गेट इथे सेट केल्यानंतर पहिला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय किरण कदम खे. इथे मात्र बॅटचा एज आणि इथे चेंडू जातोय फर्स्ट हाफच्या रिझन मध्ये. धाव मिळेल 1 आणि संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 2 वर. फलंदाज राकेश राव इथे मात्र गेट्स ऑफ द मार्क विथ 1. पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट मोर द विकेट. इथे मात्र हाफ टॅकल होता, स्टेप आउट करायचा होता, खराब शॉट सिलेक्शन. परंतु इथे मी म्हणेन गोलंदाजाचं कौतुक करावं असं वाटतंय. जसं मात्र फलंदाजानं स्टेप आउट केलं तसं मात्र गोलंदाजाने मात्र चेंडू अलीकडे रिलीज केल्यानंतर हलकीची फ्लाईट त्या चेंडूला दिली आणि एक धाव मिळाला फक्त 2 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 वर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पर तयार. मिस्टर किरण कदम ऑन द बॉलिंग मार राईट ओव्हर द विकेट. आगामी चेंडू यावेळेला पुन्हा एकदा षटक गुडण्याचा चेंडू इथे मात्र पंचांकडनं अपील आणि स्पोर्ट्समनशिप दाखवलंय. खऱ्या अर्थानं खूप चांगलं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळते. आठवण आली सचिन रमेश तेंडुलकर यांची, कारण क्रिकेटला जरी मात्र त्यांची ओळख असेल शतकांचा शतकवीर, परंतु त्यांची खरी ओळख काय तर मात्र क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समनशिप हा मोठा किताब त्यानं मात्र जगाच्या पाठीवर मिळवलाय. इथे मात्र तेच प्रात्यक्षिक पाहायला मिळाला फलंदाज राकेश राव याच्याकडनं. जसं मात्र बॅटचा एज मात्र चेंडूनं मात्र बॅटला स्पर्श केला तसा मात्र त्याने क्रीज सोडली आणि इथे या वेळेला मात्र स्पोर्ट्समनशिपचा खूप चांगला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. थँक्यू सो मच. आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल. आणि पहिला गडी मात्र अगदी मी म्हणेन BS बॉय या संघाला मात्र ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या त्या अपेक्षेनं मात्र सार्थ न ठरता मात्र थोडंसं नाराज असेल स्वतःच्या खेळीवर. इथे बॅकफुटवरनं ते चेंडूला पूल करायचा होता. चेंडू फॉले मात्र मी म्हणेन टप्प्यानं मात्र खऱ्या अर्थानं टायमिंग चुकलं गेलं आणि टायमिंग चुकल्यानंतर बॅटचा एज मात्र लागला आणि बिहाइंड द स्टिक मात्र तृषांत मडवी याच्याकडनं मात्र एक झेल टिपला गेला. तृषांत मडवी खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज किरण कदम यांना मात्र पहिलं यश पाहायला मिळते ते म्हणजे या पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक मात्र कसं असावं त्याचा एक ज्वलंत उदाहरण मात्र सेट करतोय. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू मात्र विकेट प्राप्त करतोय. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतो आणि संघाची योग्य धावसंख्या मात्र 3 वर असताना मात्र पहिला मोठा फलंदाज परततो. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे विशाल पाटील. टेनिस क्रिकेट विश्वामधले खूप मोठं नाव BS बॉईज दिवा या संघाचा जर का विचार केला तर मात्र एक भरवशाचा फलंदाज म्हणून विशाल पाटीलकडे पाहिलं जातं आणि तो भरवसा घेऊन मैदानामध्ये उतरलाय. तो विशाल आता मात्र जबाबदारीचं ओझं असेल, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. चेंडू सरळ सोडून दिलाय. डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पंच इथे मात्र वाईड घोषित करतायत. वाईड 2 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 5 वर. येस, आम्ही साखळी सामने आपण खेळवतोय. या सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात पहिल्या सामन्यातील विजेता संघ अर्थातच गावदेवी राबाडा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा शॉट गुडलेनचा चेंडू पीक केलाय, जज केलाय, साराला भिरकावून दिला. डिबेक्सच्या कव्हरचं रिजन खुलं होतं. इथे मात्र पहिला चौकार येतो फलंदाज विशाल पाटील यांच्या बॅटमधनं आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 वर. चेंडू आणि इथे धावसंख्येचा जर का विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अंतिमचा चेंडू अजूनही बाकी असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 1/9. अंतिमचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता. सबमरीन डिलिव्हरी, शॉर्ट बॉल.
खेळवायचे की 5 षटकांमध्ये, परंतु 5 मिनिटांचा अवधी ही अनाउन्समेंट आपण जरूर करूया. इथे मात्र चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येईल हा बिग हिट षटकार. आणि या ग्रामदेवतेचं खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये ग्रामदेवतेला वंदन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून खऱ्या अर्थानं ओपनिंग सेरेमनी पार पडली गेली आणि गावदेवी मातेला इथे मात्र खऱ्या अर्थानं प्रार्थना केली गेली. हे ग्रामदेवता आमची ही संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. आमच्या स्पर्धेशी घटक म्हणून जोडलेला प्रत्येक घटकाकडून मात्र खूप चांगला खेळ आणि अगदी यशस्वी खेळ संपन्न होऊ दे. इथे कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट नाव आहे आदेश मात्रे. पहिल्या चेंडूवर त्रिफळाची बाद, किशोर पाटील सारखा फलंदाज बाद. गाव देवी माते, किती छान वाटते ना. एक अंगामध्ये ऊर्जा संचारली जाते जेव्हा जेव्हा आपण ही पारंपरिक गीते ऐकतो. एक अंगामध्ये खूप चांगल्या प्रकारची एनर्जी जनरेट होते आणि तीच एनर्जी आम्ही मायक्रोफोनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. थँक्यू सो मच डीजे मास्टर, तुम्ही देखील आमची एनर्जी वाढवण्याचा खूप चांगला प्रयत्न करताय, धन्यवाद. इथे मात्र विद्यमान सामन्यामध्ये मागच्या चेंडूवर क्लीन बोर्ड, या चेंडूवर नो बॉल, येईल हा षटकार. 1+6 या धावा मिळतील 7 आणि संघाची एकूण धाव संख्या पाहायला मिळते ती तब्बल 22 वर. येस येस, पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर आदेश मात्रे. इथे शॉट गुंडलेचा हा चेंडू पिक केलाय, जज केलाय, सरळ भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर टुवर्ड्स दी अँटिक काऊ कॉर्नर रिजन बाय मिस्टर यश पाटील. याला मिळतंय पहिलं यश आणि पहिला षटकार. इथे मात्र खूप चांगला चेंडूचा मात्र इथे मात्र समाचार घेतोय आणि इनिंग मधला आपल्या स्वतःचा दुसरा षटकार लगावतोय यश पाटील ऑन अटॅक. आदेश यांची थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणता येईल. पहिला चेंडू क्लीन बोल्ड केल्यानंतर मात्र फ्री हिटच्या चेंडूवर देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला सबमरीन डिलिव्हरी, नक्कीच बॅटचा एज आणि इथे धाव मिळेल फक्त 1 आणि संघाची एकूण धाव संख्या पाहायला मिळते ते 29 वर. अजून या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
टॅप केला चेंडूला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्या प्रकारची धाव इथे मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता येईल. आफ्टर लॉंग टाइम मात्र डॉट बॉल इथे फेकला जातोय. गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. आदेश स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टनला मात्र नक्कीच खूप चांगली गोलंदाजी साकारावीच लागेल. ज्या धावा मात्र खऱ्या अर्थाने रिस्ट्रिक्ट करायला हवं होतं ते धावा मात्र खऱ्या अर्थानं बहाल केल्यात. मात्र फलंदाजाचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे बीएस बॉईज दिवा या संघाचं जर का विचार केला तर मात्र खूप चांगली कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा ज्या आल्या होत्या त्या धावा मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन सेट केल्या गेल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये मात्र तब्बल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक नो बॉल चेंडू फेकला गेला. तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले. 3 षटकारांच्या सहाय्याने मात्र संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 30 वर. यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू, हाफ ट्रॅकरने इथे मात्र उडविला आहे. चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार. येईल हा पुन्हा एकदा 3रा षटकार यश पाटील याच्या बॅटमधनं. ते 11 धावांची गरज आहे आणि सामना इथं खुला केलाय. अजूनही षटकांचा जर का विचार केला तर 18 चेंडू खेळ बाकी असेल आणि आरएसी गोठिवली संघ मात्र बॅकफुटवर मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक मात्र करावाच लागेल. रोहित मात्र येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्यांदा फलंदाजीमध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र धावफलकावर आल्या नाहीयेत. प्रतिस्पर्धी संघाला जेव्हा मात्र मी म्हणेन फलंदाजीसाठी जेव्हा उतरला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9, परंतु दुसरं षटक जे फेकलं रोहितनं त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावा आल्या 27 आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला ते तब्बल 36 वर आणि 18 चेंडू आणि जवळ मी म्हणेन फक्त 11 धावांची गरज असताना सोपं समीकरण येऊन ठेपलं ते म्हणजे अंतिमचे काही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 11 धावा. समोर येतात गोलंदाज रोहित म्हात्रे आणि फलंदाजीसाठी मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये 4 धावा अर्जित करून फलंदाज विशाल पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्यानं मात्र सामना खुला केला यश पाटील त्याच्या बॅटमधनं मात्र त्यानं 5 चेंडू फेस केले आणि 19 धावांची अतिशय निर्णायक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ 450च्या स्ट्राईक रेटनं तो इथे मात्र त्याचा धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 4 धावा वैयक्तिक धावसंख्या काढून फलंदाज विशाल पाटील स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळते. समोर येत आहेत गोलंदाज रोहित म्हात्रे टू विशाल पाटील टू रोहित म्हात्रे. 18 चेंडू 11 धावा 18 चेंडू. इथे मात्र गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा लेफ्ट हँड मी म्हणेन अराउंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडू डॉट बॉल विशाल पाटील साठी. इथे मात्र पहिला चेंडू डॉट फेकतो. या इनिंग मधील 3रा चेंडू डॉट फेकला गेलाय. खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर मात्र टेनिस क्रिकेटची ग्लोरी टेनिस क्रिकेटचा ग्लॅमर वाढवण्याचा प्रयत्न म्हणजे ग्रामीण टेनिसच्या स्पर्धा आणि या स्पर्धांना मात्र मागच्या काही सत्रामध्ये खूप चांगला वाव मिळालाय. कोरोनाचं संपूर्ण कालखंड आणि कोरोनाचा कालखंड मात्र नक्कीच जसं मात्र ते कोरोनाचं सावट मात्र कमी होते तसं मात्र मोठमोठ्या स्पर्धा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला इनसाइड आउटचा फटका डीप कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावाने संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37 वर. 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेला इनसाइड आउट. इथे मात्र क्षेत्ररक्षक गाठतोय आणि फलंदाज मला वाटते बाद.
चेंडू लक्ष असू द्या डीजे मास्टर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मागच्या चेंडूवर मात्र यश मिळते. कमबॅक करण्याची अजूनही संधी आहे. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा हा चेंडू. हे चेंडू मात्र खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये फेकायला हवे होते. पॉवरप्लेच्या षटकामध्ये चला गावदेवी राबाडा संघ जर का आपण उपस्थित असाल तर आमच्या व्यासपीठाकडे मात्र आपण प्राचारण करायचं. चेतन पाटील या सामन्यातील विजेता संघ आणि गावदेवी राबाडा अशी आगामी लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू जातोय बरोबर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध. धाव मिळेल फक्त एक. वन मोर ॲडेड इन द टोटल स्कोर शिफ्टेड टू 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 overs. दिस इज थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज रोहित मात्रे ऑन अटॅक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. षटकामधील अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी तयार असतील. 5 चेंडूंचा खेळ आणि इथे मात्र फक्त धावा खर्च करतोय 2. कमबॅक करणारी चेंडू. यावेळेला चेंडू जोरकस मारलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पकडला गेलाय. धाव मिळेल फक्त 1 आणि या षटकामध्ये धावा खर्च करतोय फक्त 3. 18 चेंडू मध्ये धावा हव्या होत्या 11. आता मात्र 12 चेंडू मध्ये धावा हव्या त्या फक्त 8. आणि त्यानंतर मात्र मगाशी जी गोलंदाजी झाली इथे यावेळेला हलक्यात फक्त आता मात्र सुजबूजचं क्रिकेट मॅच्युरिटी दाखवली जाते खऱ्या अर्थानं फलंदाज विशाल पाटील यांच्याकडनं. कारण विशाल पाटीलकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन इम्प्लिमेंटेशन जे आहे ना ते मैदानामध्ये करायलाच पाहिजे. क्रीडांगणावर तुम्ही खेळ करत असता तुम्हाला मात्र मी म्हणेन जो ताकदीचा वापर करता येतो ताकदीचा वापर करावा लागतो. त्या ताकदीच्या वापरासोबत मात्र तुम्हाला मेंदूचा वापर करणं इथे मात्र मेंदूचा वापर होत नाहीये. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन लॅक ऑफ कम्युनिकेशन गॅप आणि संवादामध्ये पडलेलं हे अंतर. तदनंतर जर का बघितले गेलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. स्कोरर तुमचं नाव काय? हर्षल मडवी. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील या षटकामधील 4. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. हर्षल दादा तुमचं घरचं मैदान आहे BS बॉईज साठी बरोबर. घरच्या मैदानावर तुम्ही घरच्या प्रेक्षकांसोबत खेळताय. घरच्या प्रेक्षकांसोबत असताना खेळपट्टीचा तुमच्याकडे जर का अभ्यास आहे आणि खेळपट्टीचा अभ्यास असताना जर का मी म्हणेन जर का रनआउटच्या स्वरूपात जर का तुमचा गडी बाद होतोय आणि सोपं समीकरण आहे तुमच्याकडे मॅच फिनिश करण्याची संधी आहे असं खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक पाहायला मिळायला अपेक्षित नव्हतं परंतु होतंय. ज्या चुका झाल्यात त्या चुका मात्र येणाऱ्या सामन्यांसाठी होणार नाहीयेत. त्या मात्र कशा काय टाळता येतील त्यांच्यावर मात्र अभ्यास होमवर्क मात्र खरंच करायला हवा. BS बॉईज दिवा या संघानं इथे मात्र धाव मिळेल फक्त 1 आणि क्लोज मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर का रोहितच्या संघाचा जर का विचार केला तर शेवटचं षटक या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 3 ते 4 धावा जर का राहिल्या तरीही मी म्हणेन दोन्ही संघांना मात्र संधी असेल. कारण क्रिकेट मध्ये कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी विजयाची शाश्वती तुम्हाला देत नसतं. विजयाची गॅरंटी तुम्हाला देत नसतं. आणि असं असल्यानं मात्र जितक्या लवकर तुम्हाला मॅच फिनिश करता येईल तितक्या लवकर तुम्ही करायला पाहिजे. इथे पहा मोमेंटम होतं. इथे मात्र झेल निसटला जाते. नाराज असतील स्वतःवर क्षेत्ररक्षक किरण कदम. झेल इथं मात्र निसटला गेला आणि धाव मिळेल इथे मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. अजूनही समीकरणाचा जर का विचार केला
तर मात्र 8 चेंडू आणि 6 धावा. पहा किती क्लोज येतोय समीकरण. 2 चेंडूंचा फक्त फरक आहे. अजून एक डॉट बॉल. हर्षल मढवी पहा इथे या वेळेला हृदयाची धडधड वाढविणारा सामना. खऱ्या अर्थानं काल जसं ज्याप्रमाणे मात्र भारतीय संघ बॅकफुटवर गेला आणि सामना मात्र नक्कीच पराभूत झाला, त्याच प्रकारे मात्र इथे घरच्या मैदानावर मात्र थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बीएस बॉईज संघ अजूनही सामन्यामध्ये आहोत. RSA गोटिवली संघ इथे या वेळेला लाईन मिस करतोय. वाईड बॉल. अंतिमचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली गोलंदाजी निखिल याची. इथे काय घडतंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल 1 आणि 1.1 या धावा मिळतील 2. रोहित म्हात्रे तुमचा संपूर्ण संघ. आदेश म्हात्रे, रोहित म्हात्रे. आणि अंतिमचं षटक कोण घेऊन येतोय. ज्यानं तिसरं षटक फेकलं होतं त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 3. टेनिस क्रिकेट विश्वामधील खूप मोठं नाव. अ मॅन विथ हाय पोटेन्शियल, हाय कॅलिबर आणि ज्याच्यामध्ये जबरदस्त क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला सामन्यामध्ये शिरकाव केला जाईल. RSA गोठिवली संघाकडे क्षमता आहे. आणि उर्वरित समीकरण जर का बघितलं गेलं तर उर्वरित अंतिम शेवटचं फायनलचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. रोहित म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. आणि जर का पूर्वार्धाचे एका दुसरा चेंडू जर का डॉट बॉल येतोय तर मात्र खऱ्या अर्थानं दडपण येईल ते बीएस बॉईज. रोहित म्हात्रे यू आर टेकिंग एक्स्ट्रा टाइम प्लीज इनिशिएट टुवर्ड्स द गेम. काय झालं चेंडू. चला काय झालं. सामना सुरू ठेवा प्लीज. पंचवीस मिनिटं आणि 56 सेकंद म्हणजे 26 मिनिटांचा अवधी तुम्ही 4 षटकांसाठी घेतलाय. 6 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेत. हे अनालिसिस तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो कारण टेनिस क्रिकेटची ग्लोरी आपल्याला वाढवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. प्रत्येक षटक आणि षटकामागे उचलणं शतरक्षक चूक करतो आणि इथे सामना गमवावा लागतोय. तो म्हणजे RSA गोठिवली या संघांना व्हेरी हार्ड लक, बॅड लक. रोहित म्हात्रे, आदेश म्हात्रे आणि तुमची संपूर्ण टीम. परंतु इथे मात्र पहिला विजय मात्र इथे नोंदवतोय तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघ घरच्या मैदानावर मात्र बीएस बॉईज संघाचा मात्र खूप चांगला खेळ. बीएस बॉईज संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. आगामी लढत मी विनंती करेन लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. आमच्या व्यासपीठावर या. चेतन पाटील आणि प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन